पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची केवळ परभणी आणि जिंतूर विधानसभेत युतीची घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी परभणी इथं आज संयुक्त पत्रकार परिषद घेत केली आहे। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आणि उमेदवारी जाहीर झालेले अनेक उमेदवार उपस्थित होते। महापालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना युती न झाल्यानं नुकसान झाल्याचं मान्य करत या पराभवाचा वचपा जिल्हा परिषद निवडणुकीत काढू असं भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे म्हणाले। तर भाजपा जिल्हा परिषदेच्या 47 आणि पंचायत समितीच्या 101 जागा लढवणार असून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदारापुढे जाऊ असंही भुमरे म्हणाले। तर गंगाखेड विधानसभेमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या आघाडीसोबत युती करून सर्व 17 जागांवर कमळ चिन्हावर लढवण्याचं ठरलं असल्याचं भुमरे यांनी यावेळी सांगितलं। महापालिका निवडणुकीत युती तुटल्यानं तब्बल 20 जागांचं नुकसान झालंय, त्यामुळं यातून धडा घेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आम्ही युती करत आहोत। जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे परभणी आणि जिंतूर तालुक्याची जबाबदारी असल्यानं या 2 तालुक्यात युती करण्यात आली असल्याची माहिती आनंद भरोसे यांनी दिली। भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर यांनी आज 21 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी नाकारल्यानं भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पोखर्णी जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पोखर्णी या गटातून आपला उमेदवारी जाहीर केली जाईल, एबी फॉर्मही दिला जाईल असं भाजपाच्या सृष्टीने नमूद केलं होतं। त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत होतो। मात्र ऐनवेळी भाजपानं बाबर यांना उमेदवारी नाकारली। तेव्हा संतप्त बाबर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पोखर्णी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला। बाबर यांनी माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भाजपात प्रवेश केल्यापाठोपाठ आपल्यासारख्या चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला स्पष्टपणे उमेदवारी नाकारली आणि नव्यानं पदार्पण केलेल्या उमेदवाराला उमेदवारी बहाल केली। वरपुडकर यांनी भाजपात सुद्धा काँग्रेसचीच विचारसरणी सुरू केली आहे, घराणेशाही सुरू केली आहे। त्यामुळं आपण या विचारसरणीला आणि घराणेशाहीला कंटाळून भाजपाला जय श्रीराम केला असल्याचं बाबर म्हणाले। ताडकळस जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार डॉक्टर भारत नांदुरे यांनी आपला आज मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली की नाही याबाबत त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी भाजपाकडून 1 व अपक्ष 1 असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचं सांगत ताडकळस गटाच्या विकासासाठी ही उमेदवारी दाखल केली असल्याचं डॉक्टर नांदुरे म्हणाले। परभणी जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश आलं असून गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी वसमत महामार्गावरील विश्रामगृहाजवळ सापळा रचून पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील 3 आरोपींना अटक केली। या आरोपींकडून 4,57,000 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। परभणी शहरासह परभणी ग्रामीण, हिंगोली व अहमदपूर परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकाने केली आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मूतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। गंगाखेड विधानसभा मतदारसंघा अंतर्गत गंगाखेड, पालम व पूर्णा या 3 तालुक्यातील जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांचे समर्थक कार्यकर्ते हे भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यामध्ये आमदार गुट्टे यांच्यासोबत पालकमंत्री मेघनाथ बोर्डीकर व अन्य ज्येष्ठ नेते मंडळींनी युतीबाबत चर्चा करावी व जागा वाटप निश्चित करावं अशा सूचना केल्या होत्या।
त्याप्रमाणे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आमदार गुट्टे यांच्या निवासस्थानी जात त्यांच्याशी चर्चा केली. यातून सकारात्मक तोडगा निघाला असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी परभणी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष दुसऱ्या मजल्यावर असल्यानं दिव्यांग उमेदवाराला वर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तहसीलदारचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप राजापुरे व त्यांच्या टीमनं खाली येऊन या दिव्यांग उमेदवाराचा उमेदवारी अर्ज स्वीकारलाय. शेत आखाड्यावरून जेवण आणण्यासाठी घरी जात असताना जिंतूर रस्त्यावर टाकळी कुंभकर्ण ते नांदापूर दरम्यान दुचाकी आणि एसटीच्या समोरासमोर अपघात होऊन दुचाकीवरील 4 जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना 9 जानेवारी रोजी रात्री 8:30च्या सुमाराला घडली. या प्रकरणी दुचाकीवरील गंभीर जखमी दत्ता धबाले यांच्या फिर्यादीवरून आज एसटी बस चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाथरीहून परभणीच्या दिशेनं एका बोलेरो वाहनात दाटीवाटीनं आणि क्रूरपणे गोवंश कत्तलीसाठी जात असलेल्या वाहनावर परभणी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 4 गोवंशाची सुटका केल्याची घटना 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30च्या सुमाराला घडली. या प्रकरणी वाहन चालक आणि इतर एकावर परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर झाले असून त्यामध्ये टाकळी बोबडे येथून गंगाधर जवंजाळ, पेडगाव येथून संतोष देशमुख, जांब येथून संग्राम जांकर, पिंगळीतून महानंदा गुरव, सिंगणापुरातून एकनाथ साळवे, लोहगावमधून मंचक वाघ, तर नरसिंह पोखरणीतून विलास बाबर व दैठण्यातून योगिनी नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी बहाल केली आहे. मोबाईल व इंटरनेट वाचन काळात संस्कृतीला चालना देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड परभणीच्या वतीनं पुस्तकाचं वाण भेट देत संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात विचाराचं वाण दिलं. या प्रसंगी उपस्थित शेकडो महिला भगवान बुद्ध, माँसाहेब जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजीराजे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अहिल्याबाई, तुकडोजी महाराज, भगतसिंग, गाडगेबाबा आदी महापुरुषांचे विचार ग्रंथ भेट देत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. वसमत रोडवरील आचार्य कॉलनीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून व महाविद्यालयातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून महापुरुषांच्या विचाराचं अनुकरण करावं असं प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे परभणी जिल्हा समन्वयक डॉक्टर पंढरीनाथ धोंडगे यांनी केलं. नरहापूर इथं संपन्न झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिरामध्ये समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर रामेश्वर पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अंकुश ठाकूर, प्राध्यापक रावसाहेब क्षीरसागर, प्राध्यापक सुरेखा भोसले, प्राध्यापक विजय भोपळे, सोपान पांचाळ आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय परभणी इथं शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नव्यानं प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष MSc व PhD कृषी उद्यानविद्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन 20 जानेवारी रोजी करण्यात आलं. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य यांनी केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाचे विषय शेतकरी केंद्रित, समाजोपयोगी व काळानुरूप आवश्यक असलेले निवडावेत असं आवाहन करण्यात आलं. परभणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मांगणगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीच्या टिप्परसह चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची घटना 18 जानेवारी रोजी रात्री 8च्या सुमाराला घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यातील मुंबर व धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या तराफ्यावर ताडकळस पोलिसांनी 20 जानेवारी रोजी कारवाई केली आहे. रात्री 11 ते 12च्या दरम्यान गोदावरी पात्रात अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे मुंबर व धानोरा काळे येथील सुमारे 1,40,000 रुपये किमतीचे तराफे पोलिसांनी जाळून नष्ट केले आहेत. राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी यंदाच्या वर्षातील 3 स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये उर्स दर्गा हजरत सैयदशाह तुराबुल हक परभणी यात्रेनिमित्त 2 फेब्रुवारी, ज्येष्ठा गोरी पूजनानिमित्त 18 सप्टेंबर आणि चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबा यात्रेनिमित्त 15 डिसेंबर अशा एकूण 3 सुट्ट्या या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्या आहेत. परभणीच्या पाथरी रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात
24 जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू, सावरकर साहित्य अभ्यासक तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन ग्रंथसंचाचे संपादक सात्यकी सावरकर हे सावरकरांचे हिंदुत्व आणि सामाजिक क्रांती या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानासोबतच सकाळ प्रकाशन, स्वातंत्र्यवीर सावर साहित्य अभ्यास मंडळ आणि हरघर सावरकर समिती यांच्या संयुक्त विद्यमानं प्रकाशित सावरकर विचारदर्शन ग्रंथाचं लोकार्पण ज्येष्ठ सावरकर अभ्यासक, संशोधक व लेखक शेषराव मोरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश्वरराव पारवेकर यांची उपस्थिती असणार आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून सर्वसाधारण पुरुष गटातून निवडणूक लढवलेले नंदकिशोर दरक हे अत्यल्प मतानं पराभूत झाले आहेत. परंतु जनतेसाठी सतत सेवेत तत्पर असलेल्या नंदकिशोर दरक यांना परभणी महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी घेण्यात यावं अशी मागणी प्रभागातील नागरिकांकडून करण्यात येते. आज प्रभागातील काही नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे. नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी आज पूर्णा रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वेच्या विविध विषयांच्या महत्त्वाच्या विविध सुविधा तसंच सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दरम्यान कांबळे यांनी क्रू लॉबी व रनिंग रूमची तपासणी करत कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, स्वच्छता व कार्यपद्धतीचा आढावा घेतला. चारठाणा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत आनंदनगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या आनंदनगरीचं उद्घाटन मुख्याध्यापक जुबेर अन्सारी आणि इतर शिक्षक वृंदांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात आलं. या आनंदनगरीमध्ये 75 विविध खाद्यपदार्थांची दुकानं लावण्यात आली होती. या आनंदनगरीत शाळेतील विद्यार्थी तसंच पालक यांनी सहभाग नोंदवला. परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये मूलभूत सोयी सुविधांची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी डॉक्टर गोविंद कामटे यांनी महापालिका आयुक्तांकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. या भागात आठवड्यातून 3 ते 4 वेळा पाणी पुरवठा करावा तसंच कचऱ्याच्या गाड्या नियमितपणे पाठवाव्यात अशी मागणी डॉक्टर कामटे यांनी केली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.